काल खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता जत्रेचा. काठी वगैरे ते छबिना नाचवला त्याचा, परत पालखीचा. खूप चांगले फुटेजेस भेटले आपल्याला ब्लॉगसाठी. आणि सकाळी 5 वाजले घरी यायला. मग थोडा रेस्ट करून आता आम्ही निघालो आहे. आमचं डोंगरामध्ये एक देवस्थान आहे ते म्हणजे भैरी. तर आम्ही आता तिकडे निघालो नाश्ता वगैरे करून. तर जे काल मी तुम्हाला खालून जे मंदिर दाखवलं विठलाईचं जिथे लाईट लावल्या होत्या, तर आपण आता तिथे पोचलो आहे. हे बघू शकता, हे लाईट दिसत होते आपल्याला इकडे. खालतून लाईट दिसत होत्या ते इकडे आहेत. आणि हे विठलाई देवीचं मंदिर आहे वरती. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त असा गावाचा पूर्ण. तर आपण आता चाललो आहे तिकडे भैरी देवस्थानाकडे. तर त्या मंदिराच्या मागेच आपल्याला भरपूर अशा पवनचक्क्या दिसतात. म्हणजे तिकडे सडा आहे. सडा म्हणजे एकदम प्लेन एरिया आहे, तिकडे पवनचक्क्या आहेच. तर आपल्याला ते इथून दिसतात आहे थोड्या थोड्या. आपण आता अजून खूप जवळ जाणार आहे त्यांच्या. तर चला, आता वाजलेत 10:30. तर आपल्याला इकडे करवंदाची जाळी बघायला भेटते. पूर्ण सगळीकडे करवंदाची झाडं आहेत. तर आपण उन्हाळ्याच्या टायमाला आलो तर आपल्याला भरपूर अशी करवंद खायला भेटतात. सगळीकडे करवंदाची झाडं आहेत. आणि आपण जवळ पोहोचत आलो आता. ते पवनचक्की दिसते जवळ. बाबू मामा. तर इकडे काका सुकलेले लाकडं बांधतात आहे, म्हणजे ते चुलीत वगैरे जाळायला उपयोगी पडतात. तर इकडून हे डोक्यावर घेऊन जातात सगळं. हे बघू शकता, बांधून ठेवलेत त्यांनी तोडून. तर असा बंच बांधतात आणि ते डोक्यावर ठेवून घेऊन जातात. तर आपण आता ऑलमोस्ट पोचत आलो आहे. पवनचक्की आपल्याला जवळजवळ दिसतात एकदम. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मस्त असे इकडे करवंद, आंबे खायला भेटतात. तेव्हा पण आम्ही इकडे येतो पाया पडायला. मस्त असं घनदाट जंगल आहे. तर आपण आता पोहोचलोय मंदिराच्या इथे. आणि बघू शकता किती सुंदर आहे. असं चारी साईडनी घनदाट जंगलनी घेरलेलं आहे.
तर मंदिराच्या पुढे प्यायच्या पाण्यासाठी आपल्याला एक सोर्स आहे. आता आपण तिथे चाललोय आणि इथे बोर्ड लावलाय श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर. इथून मागून पण रस्ता आहे, म्हणजे मी बोललो सडा, सडा म्हणजे ते पवनचक्की तिकडे त्याला सडा बोलतात, तिकडून पण यायला इकडे रस्ता आहे. तर आपण आता इकडे प्यायसाठी पाणी भरतोय. पाण्याचा झरा बोलतात त्याला, नैसर्गिक झरा. बाटली भरतो थोडं थोडं बघा पाणी पाणी भरतो व्हिडिओ येईल ना. कंपनीचं नाही तुमच्या तुला मन कामात का म्हणून लागायला का थंडगार असं पाणी एक आहे एक 15 मिनिट सोड पाणी. मला वाटतं 3 नारळ सोलायचे होते ते ना, ते नाव आपल्या तेवढंच घे. व्हिडिओ करायचा भैरवनाथाच्या नावाने चांगलं. तर हे होतं भैरी देवस्थान, म्हणजेच भैरोबाचं मंदिर. तर इकडे आम्ही काही शुभ कार्य असेल घरात तर इकडे नारळ द्यायला येतो आम्ही. काही असतं ते, मग लग्न वगैरे झालं असेल तर मग ते नवीन जोडपं वगैरे नारळ द्यायला इकडे यावं लागतं. तर आता आम्ही चाललोय घरी, बघू शकता. पूर्ण मंदिर असं घनदाट झाडीने वेढलेलं आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे तिकडे आणि थंड वातावरण आहे. परत आपले आपल्याला पवनचक्की दिसतात ते भरपूर. तिकडेच वरती इलेक्ट्रिसिटी पॉवर स्टेशन वगैरे सगळं आहे. गुड डे बिस्किट. तर आपण आता मगाशी विठला देवीचं मंदिर बघितलं, तिथे पोचलोय आता आणि थोड्याच वेळात घरी पोचू. तर आपल्याला खाली पूर्ण असं गाव दिसतंय. बघू शकता. तर आजचा दिवस दुसरा. नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला आपण देवाला. मस्त चिकन आणि मटन केलंय.
तर हे बघू शकता. देवाला दाखवतो. कोण बसलं जेवायला सोबत? मावशा बसल्या सांग की. सगळ्या मावश्या बसल्यात जेवायला. सूरज, छोटा मामा आजी वाढायला आणि बसली. चिकन, कांदा, लिंबू, भाकरी, रस्सा. आजी जेवण वाढते. गणपतराव साहेब यांना परवान्यांचा तो महत्व आहे. कुस्ती म्हणजे कुस्ती. नाही ते हायपर होत्या सगळी. आवाज आहे की कशी वाज